Hello students, this is our 16th lecture on the topic Dual Nature of Radiation and Matter. Today's lecture we are discussing the numericals on the type de Broglie's wavelength. It is one of the important concepts of modern physics which relates wave nature to the particle. This point you know. Okay. Now the formulae of this type are, बघा आता डी ब्रोग्लीनी पार्टिकल सोबत वेव असोसिएटेड असते हा कॉन्सेप्ट मांडला होता. आता ती वेवलेंथ किती असते तर त्यांनी फॉर्म्युला त्या ठिकाणी सांगितला होता. द फॉर्म्युला इज वेवलेंथ असोसिएटेड विथ द पार्टिकल इज एच अपॉन पी वेअर पी इज मोमेंटम ऑफ द पार्टिकल. मोमेंटम मीन्स मास इंटू वेलॉसिटी. सो फॉर्म्युला बिकम्स लॅम्बडा इज इक्वल टू मीन्स डी ब्रोग्लीज वेवलेंथ इज इक्वल टू एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट अपॉन एम इंटू व्ही. ठीक आहे. त्यानंतर धिस फॉर्म्युला इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीमध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं होतं. तिसरा फॉर्म्युला होता आपला तो डी ब्रोग्लीज वेवलेंथचा एच अपॉन अंडर रूटमध्ये ट्वाईस एम ई के वेअर ई के इज कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल. तिन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिला फॉर्म्युला एच अपॉन पी म्हणजे एच अपॉन मोमेंटम. दुसरा फॉर्म्युला आहे डी ब्रोग्लीज वेवलेंथचा एच अपॉन एम व्ही मोमेंटमच्या ऐवजी एम व्ही. आणि तिसरा फॉर्म्युला आहे एच अपॉन अंडर रूटमध्ये ट्वाईस एम ई के. ठीक आहे. तिन्ही फॉर्म्युले. आता या तिन्ही फॉर्म्युल्यांचे जर आपण रेशो घेतले तर ते रेशो कसे आपल्याला लिहिता येतील पहा. पहिला फॉर्म्युलाजवळ आपल्याजवळ लॅम्बडा इज इक्वल एच अपॉन पी. मग लॅम्बडा वन अपॉन लॅम्बडा टू जर आपण केलं तर पी टू अपॉन पी वन होईल. बघा हा फॉर्म्युला. डी ब्रोग्लीज वेवलेंथ ऑफ फर्स्ट पार्टिकल अपॉन डी ब्रोग्लीज वेवलेंथ ऑफ सेकंड पार्टिकल इज इक्वल टू मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल अपॉन मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. याला तुम्ही असं लिहू शकता एम टू व्ही टू अपॉन एम वन व्ही वन. ओके. आणि कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममधला जर रेशो घ्यायचा असेल डी ब्रोग्लीज वेवलेंथचा तर लॅम्बडा वन अपॉन लॅम्बडा टू इज इक्वल टू अंडर रूटमध्ये मास ऑफ सेकंड पार्टिकल इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल अपॉन मास ऑफ फर्स्ट पार्टिकल अपॉन कायनेटिक एनर्जी ऑफ मास ऑफ फर्स्ट पार्टिकल इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. स्क्वेअर रूटमध्ये असेल सगळं कारण की फॉर्म्युला असा आहे. बरोबर आहे. ओके. तिन्ही फॉर्म्युले तिघांचे रेशो लक्षात घ्या व्यवस्थित. आणि त्यातला अजून एक फॉर्म्युला बघितला होता आपण डी ब्रोग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ द मुव्हिंग इलेक्ट्रॉन विच इज ॲक्सलरेटेड बाय पोटेन्शियल व्ही. व्ही एवढ्या पोटेन्शियलनी जर आपण त्या रेस्टला असणाऱ्या इलेक्ट्रॉनला ॲक्सलरेट केलं तर त्या इलेक्ट्रॉनशी रिलेटेड असणारी डी ब्रोग्लीज वेवलेंथ किती असेल तर ती असते 1.228 अपॉन रूट ऑफ व्ही. व्ही म्हणजे पोटेन्शियल. आणि हे जे ॲन्सर मिळतं हे ॲन्सर मिळतं आपल्याला नॅनोमीटरमध्ये. हे लक्षात ठेवा. 1.228 इथे घेतल्यामुळे नॅनोमीटरमध्ये येईल. आणि इथे 1.228 इंटू 10⁻⁹ जर घेतलं तर ते मीटरमध्ये येईल. ओके. हे झाले सगळे फॉर्म्युले की ज्या फॉर्म्युल्यांवर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. बघा आता ह्या टाईपवर टेक्स्टबुकमध्ये काही 4-5 एक्झाम्पल दिलेले आहेत ते मी पहिले घेण्याचा प्रयत्न करतो आहे. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस टाईप विच इज टेकन फ्रॉम टेक्स्टबुक. इट इज अनसॉल्ड 16th एक्झाम्पल. ठीक आहे. काय म्हटलं बा व्हॉट इज द स्पीड ऑफ प्रोटॉन. प्रोटॉनचा स्पीड किती असेल तो विचारला आपल्याला. हॅव्हिंग डी ब्रोग्लीज वेवलेंथ ऑफ 0.08 अँगस्ट्रॉम युनिट. जर त्या प्रोटॉनशी रिलेटेड डी ब्रोग्लीज वेवलेंथ 0.08 अँगस्ट्रॉम युनिट असेल तर त्या प्रोटॉनचा स्पीड किती असेल म्हणजे वेलॉसिटी किती असेल. म्हणजे व्ही आपल्याला काढायचं आहे. मास ऑफ प्रोटॉन आपल्याला माहिती आहे किती असतं ते असतं 1.67 इंटू 10⁻27 किलोग्रॅम असतं. ओके. आणि वेवलेंथ किती दिली आहे प्रोटॉनशी रिलेटेड असणारी 0.08 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजेच 0.08 आणि अँगस्ट्रॉम युनिटच्या ऐवजी 10⁻10 मीटर. ओके. आता मला सांगा वेवलेंथ दिलेली आहे, व्हेलॉसिटी काढायची आहे आणि मास माहिती आहे आपल्याला. तर डी ब्रोग्लीज वेवलेंथचा फॉर्म्युला कोणता आहे लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. आठवला. एच अपॉन पी म्हणजेच एच अपॉन एम व्ही. सो एच अपॉन एम आपल्याला व्ही काढायचा आहे त्यामुळे व्ही इकडे शिफ्ट केला लॅम्बडा इकडे शिफ्ट केला. सो व्ही इज इक्वल टू एच अपॉन एम लॅम्बडा. सो एच 6.63 इंटू 10⁻34. एम म्हणजे मास ऑफ द प्रोटॉन इट इज 1.67 इंटू 10⁻27 इंटू लॅम्बडा म्हणजेच वेवलेंथ 0.08 इंटू 10⁻10. ही 10ची पॉवर सगळी वर घेतली. -34 प्लस 37 का -27 -10 म्हणजेच -37 -37 वर घेतले प्लस 37 झाले ते बरोबर आहे. सो इट इज 6.63 इंटू 10⁻34 इंटू 10⁻+37 अपॉन या दोघांचा गुणाकार केला मी 1.67 इंटू 0.08 तर तो येतो 0.1336. आता बघा इथे हे जे कॅल्क्युलेशन मी करतोय हे मी
मी कॅल्क्युलेटरनी केले, तुम्हाला लॉग टेबलनी करायचे, त्यामुळे तुमचा ॲन्सर आणि माझा ॲन्सर थोडं वेगळं येईल. लॉग टेबलनी केलेलं ॲन्सर आणि मी केलेलं ॲन्सर हे थोडे वेगळे येतील. त्यामुळे तुम्ही तुमचा ॲन्सर चुकला असं समजू नका. थोडासा फरक येईल ॲन्सरमध्ये, थोडासा येईल बरं, जास्त नाही. सो इट बिकम्स 6.63 इंटू 10⁻⁴ किती राहतं, -34 प्लस 37 म्हणजे +3 अपॉन 0.1336. हा रेशो घेतला मी 6.63 आणि 0.1336चा, तर तो रेशो येतो 49.626 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड. सो स्पीड ऑफ द प्रोटॉन इज 49.63 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंद असं आपल्याला लिहिता येतं. ओके, हा एकदम सोपा. हे एक्झाम्पल सगळे सोपेच आहेत. The second example is from boards exam, that is October 2014. काय म्हटलं एक्झाम्पलमध्ये पहा, फाइंड द डी ब्रोग्लीज वेवलेंथ ऑफ एन इलेक्ट्रॉन मुव्हिंग विथ. आता या इलेक्ट्रॉनचा स्पीड दिला आहे बघा, किती दिला आहे, 1/3 ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. तर त्या इलेक्ट्रॉनचा स्पीड किती आहे, व्हॅक्यूममध्ये जो लाईटचा स्पीड आहे त्याच्या 1/3 आहे. मग आता बघा, डी ब्रोग्लीज वेवलेंथ काढायची म्हणजे लॅम्बडा काढायचं आहे आपल्याला, म्हणून लॅम्बडा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्या इलेक्ट्रॉनचा स्पीड म्हणजे व्ही किती आहे, 1/3 ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम म्हणजेच 1/3 ऑफ सी. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूमला आपण सीने दाखवतो. आणि किती असतो तो असतो 3 इंटू 10⁸. सो इट इज 1/3 ऑफ 3 इंटू 10⁸, म्हणजेच 10⁸ मीटर पर सेकंड एवढी त्या इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी आहे. इलेक्ट्रॉनचं मास सगळ्यांना माहिती आहे, 9.11 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. आणि प्लँक्स कॉन्स्टंट एच सगळ्यांना माहिती आहे, 6.63 इंटू 10⁻34. सांगा आता, डी ब्रोग्लीज वेवलेंथ काढायची आहे, वेलॉसिटी दिलेली आहे. फॉर्म्युला कोणता, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. बरोबर आहे. ओके, सो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही असा फॉर्म्युला मिळाला आपल्याला. एचची व्हॅल्यू टाकली आपण 6.63 इंटू 10⁻34. एम टाकलं, एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.11 इंटू 10⁻31 इंटू व्ही म्हणजे इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी, ती आली होती 10⁸. पुटअप केले आपण, 10ची पॉवर एकत्र केली आपण. इथे 10ची पॉवर -34 आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 10ची पॉवर किती राहते, -31 + 8 म्हणजेच -23. वर घेतलं तर +23. सो 6.63 इंटू 10ची पॉवर -34 + 23 अपॉन 9.11 आहे बरोबर. 10ची पॉवर एकत्र करून घेतली, ती आली -11. हा 6.63 आणि 9.11 यांचा रेशो घेतला मी, तर तो रेशो येतो 0.7278. सो याला मला लिहिता येईल 7.278 इंटू 10⁻⁻10 मीटर. बरोबर आहे. 10ची पॉवर -11ची मी कन्वर्शन केलं 10⁻10 मध्ये, कारण की 10⁻10च्या ऐवजी मला अँगस्ट्रॉम युनिट लिहिता येतं. सो 7.278 अँगस्ट्रॉम युनिट. बघा, ते मी कॅल्क्युलेटरनी कॅल्क्युलेशन केलं, त्यामुळे हे ॲन्सर आणि तुमचं येणारं लॉगनी ॲन्सर हे थोडंसं वेगळं असेल. हां, ते लक्षात ठेवा. चला, आता प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तसंच असणार आहे. याच्या पहिले पण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला थोडंसं तुमचं ॲन्सर लॉग टेबलनी जे तुम्ही काढलं आहे ते थोडंसं वेगळं आलं असेल. वेगळं आलं म्हणजे तुमचं चुकलं किंवा माझं चुकलं असा त्याचा अर्थ होत नाही आहे. ते लॉग टेबल आणि कॅल्क्युलेटरमधला फरक तो तेवढा येतोच थोडासा. ठीक आहे, हे होतं दुसरं एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल पण आपलं एक्झाममधलंच आहे, बोर्डमधलंच आहे, 2016च्या जुलैच्या एक्झाममधलं आहे. काय म्हटलं पहा, व्हॉट इज द डी ब्रोग्लीज वेवलेंथ ऑफ एन इलेक्ट्रॉन ॲक्सलरेटेड थ्रू 25,000 व्होल्ट. म्हणजे ॲक्सलरेटिंग व्होल्टेज दिलेलं आहे तुम्हाला, डी ब्रोग्लीज वेवलेंथ विचारलेली आहे. आठवता का फॉर्म्युला, बघा वेवलेंथचा फॉर्म्युला. ॲक्सलरेटिंग व्होल्टेज दिलेलं असताना 1.228 अपॉन √v, तो फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. सो व्हॉट इज डी ब्रोग्लीज वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा आपल्याला शोधायचं आहे, ऑफ एन इलेक्ट्रॉन ॲक्सलरेटेड थ्रू 25,000 व्होल्ट. म्हणजे पोटेन्शियल दिलं आहे 25,000, म्हणजे लॅम्बडा दिला आहे, लॅम्बडा काढायचं आहे, व्ही दिलेला आहे. मग फॉर्म्युला वापरला मी, लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 अपॉन √v इन टर्म्स ऑफ ॲन्सर मिळणार आपल्या नॅनोमीटरमध्ये. हां, टाका व्हॅल्यूज 1.228 अपॉन √25,000. सो इट बिकम्स 1.228 आणि 25,000चं स्क्वेअर रूट जर घेतलं तर ते येते 158.1. ओके, हा रेशो काढला मी, तर तो रेशो आला 0.007767. आता उत्तर आपल्या नॅनोमीटरमध्ये येणार आहे, म्हणून नॅनो काढून टाकला, म्हणजे 10⁻⁹ ठेवली मी इथे. आता मला या वेवलेंथ शोधलेली आहे, त्यामुळे मला त्याला अँगस्ट्रॉम युनिटमध्ये मांडायचं आहे, म्हणून 10⁻⁹ रूपांतर मला -10⁻⁻10 मध्ये करावं लागेल. सो इट बिकम्स 0.07767 इंटू 10⁻⁻10. बघा, इथे 2 झिरो होते, 7च्या पहिले एकच झिरो राहिला, म्हणजे डेसिमल पॉईंट मी एक समोर घेतला. इकडे समोर घेतल्यामुळे हा इकडे एकनी कमी झाला. ओके, सो 0.07767 अँगस्ट्रॉम युनिट अशी आपल्याला
डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ मिळाली. ओके, तुमचं आन्सर थोडंसं लॉगनी केलं तर वेगळं येईल. हां, थोडंसं वेगळं येईल. द फोर्थ एक्झाम्पल इज अगेन टेकन फ्रॉम द टेक्स्ट बुक विच इज अनसॉल्व्ड 13th एक्झाम्पल इन द टेक्स्ट बुक. काय म्हटलं पहा, कॅल्क्युलेट द वेव्हलेंथ असोसिएटेड विथ ॲन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनशी असोसिएट असणारी वेव्हलेंथ आपल्याला काढायची आहे. इट्स मोमेंटम अँड स्पीड, त्याचा मोमेंटम पण काढायचा आणि त्याचा स्पीड पण काढायचा आहे. म्हणजे डी ब्रोग्लीची वेव्हलेंथ पण काढायची आहे, त्या इलेक्ट्रॉनचं मोमेंटम पण काढायचं, त्याचा स्पीड पण काढायचा आहे. केव्हा? पहिला पार्ट दिला त्यांनी, व्हेन इट इज ॲक्सलरेटेड थ्रू अ पोटेन्शियल ऑफ 54 व्होल्ट. जर त्याला 54 व्होल्ट एवढ्या पोटेन्शियलनी आपण ॲक्सलरेट केलं तर. आणि दुसरा पार्ट दिला आहे, व्हेन इट इज मुव्हिंग विथ कायनेटिक एनर्जी ऑफ 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि जर आपण त्याला 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढ्या कायनेटिक एनर्जीनी मूव्ह केलं तर त्याची डी ब्रोग्लीची वेव्हलेंथ किती, त्याची मोमेंटम किती आणि त्याचा स्पीड किती, हे 3 पार्ट त्यांनी विचारले. आता 2 पार्टमध्ये एक्झाम्पल आहे, आपण त्याचे 2 पार्ट करू. पहिल्या पार्टमध्ये काय म्हटलं त्यांनी, कॅल्क्युलेट वेव्हलेंथ असोसिएटेड विथ ॲन इलेक्ट्रॉन, म्हणजे लॅम्बडा आपल्याला काढायचा आहे. इट्स मोमेंटम म्हणजे पी पण आपल्याला काढायचं आहे. इट्स स्पीड म्हणजे त्याचा व्ही पण आपल्याला काढायचा आहे. स्पीडसाठी व्ही वापरला आहे मी. आणि त्यातला पहिल्या पार्टमध्ये काय म्हटलं आहे, वेन इट इज ॲक्सलरेटेड थ्रू अ पोटेन्शियल ऑफ 54 व्होल्ट. म्हणून पोटेन्शियल म्हणजे कॅपिटल व्ही 54 व्होल्ट हे आपल्याला दिलेलं आहे. मास ऑफ द इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे 9.11 इंटू 10⁻³ किलो. मग आता व्ही एवढ्या पोटेन्शियलनी जर इलेक्ट्रॉनला आपण ॲक्सलरेट केलं तर वेव्हलेंथ किती असते, फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. वेव्हलेंथ इज 1.228 अपॉन अंडर रूट ऑफ पोटेन्शियल. आणि जे उत्तर मिळतं ते नॅनोमीटरमध्ये मिळतं. सो 1.228 अपॉन रूट पोटेन्शियल किती आहे, 54 व्होल्ट. पोटेन्शियल 54 व्होल्ट दिलं आहे, म्हणून व्ही आपण 54 टाकलं. 54चं स्क्वेअर रूट येतं 7.348. ओके, so 1.228 upon 7.348, so it becomes 0.1671 नॅनोमीटर. म्हणजे 0.1671 इंटू 10⁻⁹ मीटर. सो डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ इज 1671 1671 इंटू 10⁻⁹ मीटर. ठीक आहे, थोडंसं तोडतोड झाली ते लक्षात घ्या. ओके, ही वेव्हलेंथ मिळाली आपल्याला. जर त्या ठिकाणी तो पर्टिक्युलर पोटेन्शियलने ॲक्सलरेट केला तर वेव्हलेंथ आपल्याला काढायची होती. त्यानंतर त्याच इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी पण काढायची होती. मग आता वेलॉसिटी कशी काढसाल, तर मी दुसरा फॉर्म्युला वापरला डी ब्रोग्लीज वेव्हलेंथचा. डी ब्रोग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन mv. सो व्ही म्हणजे वेलॉसिटी असते, सो व्ही इज इक्वल टू h अपॉन m लॅम्बडा. So h 6.63 into 10⁻34, m is 9.11 into 10⁻31 आणि लॅम्बडा येतो 0.1671 into 10⁻⁹. या दोघांचा प्रॉडक्ट 9.11 आणि 0.1671 तो येतो 1.5222. मग 6.63 अपॉन 1.5222 हा रेशो घेतला मी तर तो रेशो येतो 4.355. 10⁻⁶ तिथे आहेतच इंटू 10⁻⁶ मीटर पर सेकंद. हे झालं त्या इलेक्ट्रॉनचा स्पीड. ओके, आपण डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ काढली, स्पीड काढला आणि तिसरा पार्ट होता मोमेंटम काढा. द मोमेंटम म्हणजे काय, मास इंटू वेलॉसिटी. मास आहे इलेक्ट्रॉनचा 9.11 इंटू 10⁻31 आणि वेलॉसिटी आहे 4.355 इंटू 10⁻⁶. तर दोघांचा प्रॉडक्ट येतो आहे 9.11 आणि 4.33चा 39.67 आणि 10ची पॉवर येते -25. सो 39.67 इंटू 10⁻⁻25 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. मग तिन्ही आन्सर मी एकत्र करून लिहिले पहिल्या पार्टचे. डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ इज 0.1671 इंटू 10⁻⁹ मीटर. स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन इज 4.355 इंटू 10⁻⁶ मीटर पर सेकंद अँड इट्स मोमेंटम इज 39.67 इंटू 10⁻⁻25 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. ओके, हा झाला त्या एक्झाम्पलमधला पहिला पार्ट. आता सेकंड पार्टमध्ये काय म्हणलं त्यांनी, की त्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी दिली होती आपल्याला आणि त्याच्यावरून तुम्हाला त्या डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ, मोमेंटम आणि वेलॉसिटी काढायची होती. कायनेटिक एनर्जी दिली होती 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट. या कायनेटिक एनर्जीला तुम्हाला जूल्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 150 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल एवढी कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची आहे. मग त्याच्यावरनं डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ कशी काढसाल, तर डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे.
लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट ट्वाईस एम ई के. सो एच 6.63 इंटू 10⁻34 व्हॅल्यूज पुटअप करतोय मी अपॉन अंडर रूटमध्ये 2 एम किती आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.11 इंटू 10⁻31 इंटू ई के म्हणजेच कायनेटिक एनर्जी त्या इलेक्ट्रॉनची 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 150 इंटू 1.6 इंटू 10⁻19. ठीक आहे, त्याला मी सॉल्व करतोय. सो 6.63 इंटू 10⁻34. आता इथे बघा 10⁻31 आणि 10⁻19 किती होतात 10⁻50. स्क्वेअर रूटमध्ये 10⁻50 आणि त्या 10⁻50ला स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतलं तर 10⁻25. ती 10⁻25 वर घेतली तर किती होईल ती 10⁻+25. आलं बरोबर लक्षात. 10⁻25 कुठून आले तर हे खालचे. ओके, 2 इंटू 9.11 इंटू 150 इंटू 1.6 यांचा गुणाकार केला मी तर तो येतो 4372.6. याचं स्क्वेअर रूट काढलं तर ते स्क्वेअर रूट येतं 66.13. नंतर मी या दोघांचा रेशो घेतला 6.63 अपॉन 66.13. इथे 10⁻⁻9 राहते. हा रेशो आला 0.1002 इंटू 10⁻⁻9 म्हणजेच 1.002 इंटू 10⁻⁻10. इथे 10⁻⁻9ला मी 10⁻⁻10 मध्ये का कन्वर्ट केलं कारण की मला त्या मीटरला अँगस्ट्रॉम युनिटमध्ये करायचं आहे म्हणून. आणि 10⁻10 मीटरच्या वेळी काय ठेवता येतं आपल्याला अँगस्ट्रॉम युनिट. सो इट इज 1.002 अँगस्ट्रॉम युनिट. त्या इलेक्ट्रॉनला की ज्याची कायनेटिक एनर्जी तुम्हाला 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिली आहे तर त्याची डी ब्रोगलीज वेव्हलेंथ येते 1.002 अँगस्ट्रॉम युनिट. ओके, हा झाला पहिला पार्ट. त्याची वेलॉसिटी पण काढायची आपल्याला आणि त्याची मोमेंटम पण काढायची आहे. म्हणजेच एकाच एक्झाम्पलमध्ये 6 एक्झाम्पल आहेत. नाव टू फाइंड वेलॉसिटी पहिले आपण वेव्हलेंथ काढली, आता वेलॉसिटी काढायची आहे म्हणून तोच वेव्हलेंथचा फॉर्म्युला मी वेलॉसिटीमधला घेतला. सो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. सो व्ही इज इक्वल टू स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन इज एच अपॉन एम लॅम्बडा. एचची व्हॅल्यू टाकली, एमची व्हॅल्यू म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन आणि वेव्हलेंथ आपण आत्ताच काढलेली आहे 1.002 इंटू 10⁻10. याला सॉल्व करतोय आपण. ही 10ची पॉवर सगळी वर घेतली मी 10⁻34. हा +31 आणि हा +10 म्हणजे +41. बघा 6.63 इंटू 10⁻34 +41 अपॉन हा 9.11 आणि हा 1.002 आहे बरोबर. हे अडचण इथे. ओके, मग 10⁻34 +41 म्हणजे +7. ओके, या 9.11 आणि 1.002चा प्रॉडक्ट घेतला मी तो आला 9.1282. सो 6.63 डिवायडेड बाय 9.1282 तर ते आपल्याला मिळतं 0.7263 इंटू 10⁻7 म्हणजेच 7.263 इंटू 10⁻6 मीटर पर सेकंद. हा मिळाला आपल्याला सेकंड पार्ट वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन. पहिले आपण डी ब्रोगलीज वेव्हलेंथ काढली, नंतर वेलॉसिटी काढली. आता आपल्याला मोमेंटम काढायची. मोमेंटम काढण्यासाठी काय करावं लागेल मास इंटू वेलॉसिटी. सरळ सरळ. सो द मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. मास किती इलेक्ट्रॉनचं तर 9.11 इंटू 10⁻31 इंटू वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन आपण आत्ताच काढली 7.263 इंटू 10⁻6. घेतला दोघांचा गुणाकार केला तो आला 9.11 इंटू 7.263 तो येतो 66.17 इंटू 10ची पॉवर -31 + 6 म्हणजे -25. सो 66.17 इंटू 10⁻25 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. ठीक आहे, मग तीनही आन्सर मी एकत्र केले. द डी ब्रोगलीज वेव्हलेंथ इज 1.002 अँगस्ट्रॉम युनिट. स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन इज 7.263 इंटू 10⁻6 मीटर पर सेकंद अँड मोमेंटम इज 66.17 इंटू 10⁻25 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. आलं. एकच एक्झाम्पल आहे पण 6 एक्झाम्पल त्याच्यामध्ये आहेत. पुस्तकामध्ये शेवटी जे एक्झाम्पल दिलेत ते असेच आहेत. 3-3, 4-4 एक्झाम्पलला एकत्र करून त्यांनी एक एक्झाम्पल तयार केलेला आहे. द एक्झाम्पल नंबर 5 विच इज अगेन टेकन फ्रॉम द टेक्स्ट बुक विच इज अनसॉल्व्ड 18th एक्झाम्पल. काय म्हटलं पहा एक्झाम्पलमध्ये फाइंड द रेशो ऑफ. आज आपल्याला रेशो काढायचा आहे ऑफ डी ब्रोगलीज वेव्हलेंथ. डी ब्रोगलीज वेव्हलेंथमधला रेशो काढायचा आहे ऑफ अन इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन. इलेक्ट्रॉनची डी ब्रोगलीजची वेव्हलेंथ आणि प्रोटॉनची डी ब्रोगलीज वेव्हलेंथ यांच्यामधला रेशो काढायचा आहे व्हेन बोथ आर मुव्हिंग विथ. जर त्या दोघांचा म्हणजे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचा स्पीड सारखा असेल तर डी ब्रोगलीज वेव्हलेंथमधला रेशो किती. दोघांची एनर्जी सारखी असेल तर म्हणजे कायनेटिक एनर्जी सारखी असेल तर दोघांच्या डी ब्रोगलीज वेव्हलेंथमध्ये काय रिलेशन असेल किंवा काय रेशो असेल.
आणि दोघांची मोमेंटम जर सारखी असेल तर डी ब्रोग्लीज व्हेवलेंथमध्ये काय रेशो असेल. असं ते एक्झाम्पल आहे. म्हणजे 3 एक्झाम्पल एकत्र केलेत त्यांनी. आणि पुन्हा काय विचारलं त्यांनी, स्टेट विच ऑफ टू विल हॅव द लॉंगर वेवलेंथ इन ईच केस. तर या प्रत्येक केसमध्ये इलेक्ट्रॉनची वेवलेंथ जास्त असेल की प्रोटॉनची रिलेटेड वेवलेंथ जास्त असेल ते तुम्हाला स्टेट पण करायचं आहे. ओके. मग आता पहिल्या पार्टमध्ये काय विचारलं त्यांनी, फाइंड द रेशो ऑफ डी ब्रोग्लीज वेवलेंथ. डी ब्रोग्लीज वेवलेंथमधला रेशो विचारला कोणाचा, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन, म्हणजे लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी आपल्याला काढायचा आहे. लॅम्बडा ई म्हणजे इलेक्ट्रॉनची डी ब्रोग्लीज वेवलेंथ आणि लॅम्बडा पी म्हणजे प्रोटॉनची डी ब्रोग्लीज वेवलेंथ. यांच्यामधला रेशो काढायचा आहे की लॅम्बडा पी अपॉन लॅम्बडा ई काढायचा आहे. पहा शब्दांकडे लक्ष द्या. फाइंड द रेशो ऑफ वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन, म्हणून लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी शोधायचा आहे. किंवा सेम स्पीड असेल तर, म्हणजे इलेक्ट्रॉनचा स्पीड आणि प्रोटॉनचा स्पीड सारखा असेल तर. त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये काय म्हटलं त्यांनी, डी ब्रोग्लीज वेवलेंथमधलाच रेशो काढायचा आहे जर दोघांची एनर्जी सारखी असेल तर, म्हणजे लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी काढायचं आहे जर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन आणि एनर्जी ऑफ प्रोटॉन सारखी असेल तर. आणि पुन्हा तिसऱ्या पार्टमध्ये काय म्हटलं आहे, डी ब्रोग्लीज वेवलेंथमधला रेशो काढायची आहे आणि जर दोघांची मोमेंटम सारखी असेल तर, म्हणजे लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी काढायचं आहे इफ मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू मोमेंटम ऑफ प्रोटॉन असं असेल तर. या कंडिशन तुम्हाला दिलेल्या आहेत, याच्यावरून आपल्याला आन्सर काढायचे आहेत. आता एक एक पार्ट आपण सोडू. पहिला पार्ट, आपल्याला वेवलेंथमधला रेशो काढायचा आहे आणि दोघांच्या व्हेलॉसिटी सारख्या आहेत असं म्हटलेलं आहे. मग मी डी ब्रोग्लीज वेवलेंथला व्हेलॉसिटीमध्ये मांडतो. द डी ब्रोग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही इज, काय म्हणता येईल, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही असा फॉर्म्युला असतो. सो लॅम्बडा ई इज इक्वल टू एच अपॉन एम ई इंटू व्ही, मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. द डी ब्रोग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ द प्रोटॉन मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही पी. तर हाच फॉर्म्युला मला काय कसा लिहिता येईल, अशा प्रकारे लॅम्बडा पी म्हणजे वेवलेंथ ऑफ प्रोटॉन किंवा वेवलेंथ असोसिएटेड विथ द प्रोटॉन इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही, म्हणजे मास ऑफ द प्रोटॉन इंटू व्हेलॉसिटी ऑफ प्रोटॉन. या दोघांचा रेशो घेतला मी, लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी. लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू एच अपॉन एम ई व्ही ई इंटू एम ई व्ही पी एम पी व्ही पी अपॉन एच. हा पी आहे, हां, एम पी व्ही पी अपॉन एच. एच कॅन्सल होईल, दोघांच्या व्हेलॉसिटी पण सारख्या आहेत त्यामुळे व्ही पी आणि व्ही ई पण कॅन्सल होईल. काय राहील, इथे एम पी राहील, इथे एम ई राहील. सो एम पी अपॉन एम ई. लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज एम पी अपॉन एम ई. मग आता मास ऑफ द प्रोटॉन किती असतं, ते असतं 1.67 इंटू 10⁻27 आणि मास ऑफ द इलेक्ट्रॉन किती असतं 9.11 इंटू 10⁻31. दोघांचा रेशो घेतला मी, तर दोघांचा रेशो येतो 1833. हा या व्हॅल्यूनुसार हा रेशो बदलू शकतो थोडासा, त्यामुळे तुमचं आन्सर थोडंसं वेगळं येऊ शकतं. सो वेवलेंथमधला रेशो इलेक्ट्रॉनची वेवलेंथ अपॉन प्रोटॉनची वेवलेंथ 1833. मग आता याच्यावरनं काय सांगता येतं कोणाची वेवलेंथ जास्त आहे, लॅम्बडा ई इज 1833 टाइम्स लॅम्बडा पी ना, म्हणजेच इलेक्ट्रॉनची रिलेटेड वेवलेंथ ही प्रोटॉनच्या वेवलेंथच्या 1833 टाइम्स असेल, म्हणजे इलेक्ट्रॉनची जास्त असेल. बरोबर आहे. द रेशो ऑफ वेवलेंथ इज लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज 1833. देअरफॉर वेवलेंथ असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन इज लार्ज. तुम्हाला ते पण विचारलं ना त्यांनी की कोणाची वेवलेंथ जास्त असेल म्हणून, तर इथे तुम्हाला इलेक्ट्रॉनची वेवलेंथ प्रोटॉनच्या वेवलेंथपेक्षा जास्त दिसते, म्हणून वेवलेंथ असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन इज लार्ज. आता यातला सेकंड पार्टमध्ये काय होतं, आपल्याला वेवलेंथमधला रेशो विचारला होता जर दोघांच्या एनर्जी सारख्या असतील तर, म्हणून मी वेवलेंथचा फॉर्म्युला घेतो इन टर्म्स ऑफ एनर्जी. पहा, द डी ब्रोग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन हॅव्हिंग एनर्जी ई इज, फॉर्म्युला तसा कोणता आहे, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट ट्वाइस एम ई के ना. ई के म्हणजे कायनेटिक एनर्जी, त्याची कायनेटिक एनर्जी किंवा एनर्जी म्हणा. सो एच अपॉन ट्वाइस अंडर रूटमध्ये 2 मास ऑफ द इलेक्ट्रॉन इंटू एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. त्याचप्रकारे प्रोटॉनसाठी काय लिहिसाल मग तुम्ही, प्रोटॉनची एनर्जी जर ई पी असेल तर, सो लॅम्बडा पी इज इक्वल टू एच अपॉन रूटमध्ये ट्वाइस एम पी ई पी. आले दोन्ही फॉर्म्युले लक्षात. या दोघांचं कंपॅरिझन करायचं आपल्याला. दोघांचं कंपॅरिझन केलं म्हणजे दोघांचा रेशो घ्यायचा आपल्याला. रेशो जर घेतला तर पहा दोन्ही फॉर्म्युलांचा रेशो एच अपॉन अंडर रूट ट्वाइस एम ई ई इंटू अंडर रूट ट्वाइस एम पी ई पी अपॉन एच. एच कॅन्सल, 2 कॅन्सल, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये काय राहतं एम पी अपॉन एम ई. एम पी अपॉन एम ईच का लिहिलं मी, आणखी ई आणि ई पी सारखेच आहेत.
त्यामुळे ते कॅन्सल होतील. म्हणजे आपला जो राहील स्क्वेअर रूटमध्ये MP अपॉन ME. पण मास ऑफ द प्रोटॉन अपॉन मास ऑफ द इलेक्ट्रॉन आत्ताच काढलं आपण. किती येतं? 1833. मी डायरेक्टली लिहिते 1833. मग आता वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन अपॉन वेवलेंथ ऑफ प्रोटॉन इज √1833 आणि √1833 किती येतं? 42.81. याच्यावरून काय दिसतं? वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन इज 42.81 टाइम्स वेवलेंथ ऑफ प्रोटॉन. म्हणजे कोणाची वेवलेंथ जास्त आहे? मग इलेक्ट्रॉनचीच. किती जास्त आहे प्रोटॉनपेक्षा? 42.81 टाइम्स जास्त आहे. सो रेशिओ ऑफ वेवलेंथ इज 42.81 आणि वेवलेंथ असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन इज लार्जर. हा झाला सेकंड पार्ट. ओके. एक्झाम्पलमध्ये तिसरा पार्ट होता की जर दोघांच्या मोमेंटम सारख्या असतील तर दोघांच्या डी ब्रोग्लीज वेवलेंथमधला रेशो काढा. मग मोमेंटमशी रिलेटेड वेवलेंथचा फॉर्म्युला जर बघितला आपण, द डी ब्रोग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन मुव्हिंग विथ मोमेंटम PE. काय फॉर्म्युला असेल? लॅम्बडा E इज इक्वल टू H अपॉन PE. तसंच प्रोटॉनसाठी काय असेल? लॅम्बडा P इज इक्वल टू H अपॉन PP. मग दोघांचा रेशो घेतला तर, या दोघांचा रेशो घेतला तर H कॅन्सल होऊन जाईल. H अपॉन PE इंटू PP अपॉन H. H कॅन्सल झाला म्हणजे PP अपॉन PE. PP अपॉन PE राहील. PP आणि PE काय सारखेच आहेत, म्हणजे रेशो किती येईल? 1. म्हणजे दोघांची मोमेंटम सारखी असेल तर दोघांची डी ब्रोग्लीज वेवलेंथ पण सारखीच असते. पॉईंट लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हसाठी तुमच्या कामात पडेल. सो द रेशो ऑफ वेवलेंथ इज लॅम्बडा E अपॉन लॅम्बडा P इज 1. दॅट इज वेवलेंथ असोसिएटेड विथ द प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन इज सेम. आता इथे कोणाची वेवलेंथ जास्त नसेल, दोघांची वेवलेंथ सारखी असेल. ओके. द एक्झाम्पल नंबर 6 विच इज अगेन टेकन फ्रॉम टेक्स्टबुक विच इज अनसॉल्व्ड 15th. ओके. नाउ व्हॉट इज एक्झाम्पल? द टू पार्टिकल्स हॅव सेम डी ब्रोग्लीज वेवलेंथ. दोघांची डी ब्रोग्लीज वेवलेंथ सारखी असं म्हटलेलं आहे. अँड वन इज मुव्हिंग 4 टाइम्स ॲज फास्ट ॲज द अदर. त्या दोन पार्टिकलपैकी एक हा दुसऱ्यापेक्षा 4 पट जास्त जोरात पोहतोय, 4 टाइम्स फास्टर चालला आहे. इफ स्लोअर पार्टिकल इज अल्फा पार्टिकल. जो स्लो चालला तो जर अल्फा पार्टिकल असेल, व्हॉट इज पॉसिबिलिटीज ऑफ द अदर पार्टिकल. तर तो दुसरा पार्टिकल म्हणजे जो फास्ट चालला तो कोणता असेल? ठीक आहे, त्याचं आपल्याला प्रेडिक्शन करायचं आहे. मग आता व्यवस्थित लक्ष द्या. टू पार्टिकल्स हॅव सेम डी ब्रोग्लीज वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा 1 इज इक्वल टू लॅम्बडा 2. पण दुसऱ्या पार्टिकलला मी अल्फा म्हटलं. हां, सो टू अल्फा अल्फा पार्टिकल दाखवण्यासाठी 2 म्हणजे अल्फा सेकंड अल्फा पार्टिकल हा सेकंड पार्टिकल आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे? इफ वन इज मुव्हिंग 4 टाइम्स ॲज फास्ट ॲज द अदर. पहिल्या पार्टिकलचा स्पीड हा त्या अल्फाच्या 4 टाइम्स आहे. जो स्लोअर आहे त्याला अल्फा म्हटलं ना, म्हणजे 4 टाइम्स V2 म्हणजे 4 टाइम्स V अल्फा. V1 इज 4 टाइम्स V अल्फा किंवा 4 टाइम्स V2. ठीक आहे. आता ह्या पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. तर तो दुसरा पार्टिकल काय असेल किंवा कोणता असेल ते आपल्याला शोधायचं आहे. मग आता दुसऱ्या पार्टिकलबद्दल कशा प्रकारे प्रेडिक्शन करता येईल आपल्याला? करा बरं विचार. दोघांच्या डी ब्रोग्लीज वेवलेंथ सारखेच आहे. ठीक आहे, दोघांचा स्पीड मात्र वेगवेगळा आहे. स्पीड जर वेगवेगळा आहे, डी ब्रोग्लीज वेवलेंथ, तर याचा अर्थ मास मधलं रिलेशन मिळेल तुम्हाला. एका पार्टिकलचा मास दुसऱ्या पार्टिकलच्या मासच्या या प्रमाणात आहे. ट्वाईस असेल, 4 टाइम्स असेल, जे काही असेल ते. आणि त्या मासच्या रिलेशनवरनं मग तुम्हाला सांगायचं की समोरचा पार्टिकल कोणता असेल. बघा आता, द डी ब्रोग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ द फर्स्ट पार्टिकल इज लॅम्बडा 1 इज इक्वल टू H अपॉन M1V1. सेकंड पार्टिकलचा विचार करसाल तर सेकंड पार्टिकल अल्फा पार्टिकल आहे. द डी ब्रोग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ द सेकंड पार्टिकल इज सो लॅम्बडा अल्फा इज इक्वल टू H अपॉन M अल्फा V अल्फा. बट लॅम्बडा 1 इज इक्वल टू लॅम्बडा 2 आहे ना, दोघांचे वेवलेंथ सारखं आहे म्हणजे लॅम्बडा 1 इज इक्वल टू लॅम्बडा अल्फा. सो इट बिकम्स, दोघांच्या लेफ्ट हँड साईड सारखे आहे म्हणून राईट हँड साईड मी इक्वेट केल्या. दोघांच्या राईट हँड साईड जर इक्वेट केल्या तर इथे आहे H अपॉन M1V1, H अपॉन M1V1 आणि इथे H अपॉन M अल्फा V अल्फा, H अपॉन M अल्फा V अल्फा. H कॅन्सल, 1 अपॉन झालं म्हणजेच दोन्ही रेशो सारखेच आहे म्हणजे हे दोन्ही सारखे असतील. सो M अल्फा V अल्फा इज इक्वल टू M1V1. सो M अल्फा V अल्फा इज इक्वल टू M1 आणि V1 म्हणजे पहिल्याची वेलॉसिटी काय 4 टाइम्स V अल्फा आहे, दुसऱ्याची वेलॉसिटीचे 4 टाइम्स आहे. सो V अल्फा कॅन्सल होईल. सो M अल्फा इज 4 टाइम्स M1 म्हणजे त्या अल्फा पार्टिकलचा मास त्या दुसऱ्या पार्टिकलच्या मासच्या 4 टाइम्स आहे. सो
एम अल्फा अपॉन 4 इज इक्वल टू M1, किंवा दुसऱ्या पार्टिकलचा मास अल्फा पार्टिकलच्या मासच्या 1/4 आहे. मग मला सांगा आता कोणत्या पार्टिकलचं मास अल्फा पार्टिकलच्या 1/4 असतं? प्रोटॉनचं की अजून कोणाचं? न्यूट्रॉनचं. पण प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं जवळपास सारखंच असतं. सो द मास ऑफ द अदर पार्टिकल इज एम अल्फा बाय 4, म्हणजे अल्फा पार्टिकलच्या मासच्या 1/4. दॅट इज द अदर पार्टिकल मस्ट बी प्रोटॉन ऑर न्यूट्रॉन. अल्फा पार्टिकल म्हणजे 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात, बरोबर आहे. आणि दोघांचं मास जवळपास सारखं असतं, अल्फा त्या प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं जवळपास, हां, एक्झॅक्ट सारखं नाही. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 7 विच इज अगेन फ्रॉम द टेक्स्टबुक. ते पण टेक्स्टबुकमधलंच एक्झाम्पल आहे. काय म्हटलं? अनसॉल्ड 14th. द डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ असोसिएटेड विथ ॲन इलेक्ट्रॉन अँड अ प्रोटॉन आर सेम. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची डी ब्रोग्लीजची वेव्हलेंथ सारखी आहे, म्हणजे लॅम्बडा ई इज इक्वल टू लॅम्बडा पी. व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ देअर मोमेंटा, त्यांच्या मोमेंटममध्ये काय रेशो असेल, आणि देअर कायनेटिक एनर्जी, त्यांच्या कायनेटिक एनर्जीमध्ये काय रेशो असेल. दोघांच्या डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ सारख्या आहे, तर दोघांच्या मोमेंटममध्ये काय रेशो असेल, म्हणजे मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन आणि मोमेंटम ऑफ प्रोटॉन हा रेशो काढायचा आहे. आणि त्यांच्या कायनेटिक एनर्जीमधला रेशो पण काढायचा, किंवा एनर्जीमधला पण रेशो काढायचा आहे. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन आणि एनर्जी ऑफ प्रोटॉन हा रेशो काय असेल तर. मग आता डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ सारखी आहे, म्हणजे डी ब्रोग्लीजची वेव्हलेंथचे फॉर्म्युले तर आपल्याला वापरायचेच आहेत. एक फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल इन टर्म्स ऑफ मोमेंटम, आणि एक फॉर्म्युला वापरावा लागेल इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी. पाहू येतं का आपल्याला आता. सो डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन हॅव्हिंग मोमेंटम पी ई. इलेक्ट्रॉनची डी ब्रोग्लीची वेव्हलेंथ एच अपॉन पी. प्रोटॉनची काय असेल, लॅम्बडा पी इज इक्वल टू एच अपॉन पी पी. दोघांचा रेशो घेतला, याची लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी, लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू एच अपॉन पी इंटू पी पी अपॉन एच. एच कॅन्सल झाला, म्हणजे काय राहील, आपल्याजवळ फॉर्म्युला राहील वेव्हलेंथ डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन अपॉन डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू मोमेंटम ऑफ प्रोटॉन अपॉन मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. आपल्याला रेशो काढायचा आहे मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन टू मोमेंटम ऑफ प्रोटॉन. काय रेशो होईल मग हा, तर तो रेशो होईल वेव्हलेंथ डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ ऑफ प्रोटॉन अपॉन डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. पण दोन्ही सारखेच आहेत. डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ जर सारखे आहेत तर मोमेंटम पण काय असेल, सारखे. तोच रेशो मिळाला बघा. मागच्या एक्झाम्पलमध्ये तेच होतं की दोघांच्या मोमेंटम सारख्या दिल्या होत्या, डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ पण सारख्या मिळाल्या होत्या. आता इथे वेव्हलेंथ सारख्या दिल्या त्या मोमेंटम पण सारख्याच असतील. सो रेशो ऑफ मोमेंटम्स इज 1. ओके. आता सेकंड पार्ट त्यांनी विचारला होता की कायनेटिक एनर्जीमधला रेशो किती असेल दोघांच्या डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ सारखे असतील तर. बघा सेकंड पार्टमध्ये द डी ब्रोग्लीज वेव्हलेंथ associated with an electron having kinetic energy EE. काय फॉर्म्युला, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट ट्वाईस एम ई असा फॉर्म्युला असतो. सो एम ई ई इलेक्ट्रॉनचा असल्यामुळे. तसंच प्रोटॉनसाठी काय लिहिसाल, एच अपॉन अंडर रूटमध्ये ट्वाईस एम पी ई पी. बरोबर आहे. वेव्हलेंथ असोसिएटेड विथ द प्रोटॉन, वेव्हलेंथ असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन. दोघांचा रेशो घेतला मी, लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी. सो एच अपॉन रूट ऑफ ट्वाईस एम ई इंटू अंडर रूटमध्ये ट्वाईस एम पी ई पी अपॉन एच. एच कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याजवळ काय राहील शिल्लक, हे दोन्ही वेव्हलेंथ सारखेच आहेत. वेव्हलेंथ सारख्यामुळे हा रेशो होईल 1. 1 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये ट्वाईस एम पी ई पी अपॉन अंडर रूटमध्ये ट्वाईस एम ई. दोन्हीकडचा स्क्वेअर घेतला म्हणजे स्क्वेअर रूट चाललं जाईल. हा इकडे शिफ्ट केला, तो तिकडे शिफ्ट केला. सो ट्वाईस एम ई ई इज इक्वल ट्वाईस एम पी ई पी. 2 कॅन्सल होऊन गेलं. आपल्याला एनर्जीमधला रेशो काढायचा आहे. सो ई ई अपॉन ई पी, ई ई अपॉन ई पी, हा ई पी इकडे आणला तर हा एम ई तिकडे न्यावा लागेल. सो एम पी अपॉन एम. सो ई ई अपॉन ई पी इज इक्वल टू एम पी अपॉन एम ई, म्हणजे मास ऑफ प्रोटॉन अपॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ प्रोटॉन अपॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन आपण रेशो काढलेला आहे किती, 1833, 1833. सो रेशो ऑफ एनर्जी इज 1833. म्हणजेच इलेक्ट्रॉनशी रिलेटेड असणारी एनर्जी, कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची जास्त असेल प्रोटॉनपेक्षा. कितीने जास्त असेल तर 1833 टाइम्स. ओके. Example number 8 which is taken from the different entrance exams which are listed like this. बघा काय म्हटलंय,
डी ब्रोगलीज वेवलेंथ ऑफ अ बॉडी ऑफ मास 1 किलोग्रॅम मूव्हिंग विथ वेलॉसिटी 2000 मीटर पर सेकंद इज. तुम्हाला डी ब्रोगलीजची वेवलेंथ काढायची आहे अशा बॉडीसाठी की ज्या बॉडीचा मास 1 किलोग्रॅम आहे आणि जिची वेलॉसिटी 2000 मीटर पर सेकंद आहे. म्हणजे एम दिलंय, व्ही दिलंय, मास दिलं 1 किलोग्रॅम, वेलॉसिटी दिली 2000 मीटर पर सेकंद आणि डी ब्रोगलीज वेवलेंथ काढायची. फॉर्म्युला कोणता? लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. सो पुट द व्हॅल्यूज. सो एचची व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻⁻34. एम इज 1 किलोग्रॅम आणि व्ही इज 2000. सो 6.63 अपॉन 2. हे 30 म्हणजे 10⁻³ वर घेतले मी. 10⁻³ वर घेतले 10⁻³ होतील म्हणून 10⁻37. 6.63 ला 2 ने डिवाइड केलं त्याला 3.315. सो 3.315 इंटू 10⁻37 मीटर. हां, आता लक्ष ठेवा, वेवलेंथ आहे, अँगस्ट्रॉम युनिटमध्ये लिहितात सहसा, म्हणून मला इथे 10⁻10 साठी अँगस्ट्रॉम युनिट टाकता येईल. मग याच्यातलं मग 10⁻10 मी कमी केले. सो 10⁻37 ते झाले 10⁻27 आणि 10⁻10च्या ऐवजी काय लिहिलं मी? बघा, मीटरच्या ऐवजी टाकलं मी अँगस्ट्रॉम युनिट. सो 3.315 इंटू 10⁻27 अँगस्ट्रॉम युनिट अशी वेवलेंथ त्या ठिकाणी त्या 1 किलोग्रॅमच्या पार्टिकलची असेल. ओके. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 9 विच इज अगेन फ्रॉम द एंट्रन्स एक्झाम. काय म्हटलं पहा, द कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. कॅल्क्युलेट डी ब्रोगलीज वेवलेंथ असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन. कायनेटिक एनर्जी दिलेली आहे, डी ब्रोगलीज वेवलेंथ काढायची आहे. ई के दिले 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 5 इलेक्ट्रॉन व्होल्टची जूल्स करून घ्या. कसे करतात जूल्स? तर 1.6 इंटू 10⁻19 मल्टिप्लाय करायचं आणि डी ब्रोगलीजची वेवलेंथ काढायची आहे. कायनेटिक एनर्जी दिलेली असताना डी ब्रोगलीज वेवलेंथ काढणे. फॉर्म्युला कोणता आहे आठवतो का? लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट ट्वाईस एम ई के. आठवतो फॉर्म्युला? ओके. हे पण या एंट्रन्स एक्झाममध्ये विचारलेलं एक्झाम्पल आहे. सो वी आर युझिंग द फॉर्म्युला लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट ट्वाईस एम ई के. एचची व्हॅल्यू पुटअप केली, एमची व्हॅल्यू पुटअप केली, इलेक्ट्रॉन येतो त्यामुळे मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी दिलेली आहे 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच 5 इंटू 1.6 इंटू 10⁻19. ठीक आहे. ही 10⁻31 आणि 10⁻19 ती झाली 10⁻50. बरोबर आहे. त्यानंतर 5 इंटू 2 म्हणजे 10, 10 इंटू 1.16 म्हणजे 16, 16 इंटू 9.11 आलं इंटू 10⁻50. ही 10⁻50 जर मी स्क्वेअर रूटच्या बाहेर काढली तर 10⁻25 होते. ती 10⁻25 वर घ्या. -34 + 25 म्हणजेच -9. सो 6.63 इंटू 10⁻9 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 16 इंटू 9.11 आहे. बरोबर. मग आता याला हा प्रॉडक्ट घेतला मी 9.11 आणि 16चा, तर तो आला 145.76. त्या 145.76चं स्क्वेअर रूट घेतलं त्याला 12.07. 6.67 अपॉन 12.07 काढलं मी त्याला 0.5491. हे 10⁻9 आहेतच म्हणजेच 5.491 इंटू 10⁻10 म्हणजेच 5.49 अँगस्ट्रॉम युनिट. हे मिळालं तुम्हाला वेवलेंथ त्या इलेक्ट्रॉनची की ज्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे त्याची. ओके. हा पण एक टाईप महत्त्वाचा आहे की ज्या टाईपवर तुम्हाला आता वेगवेगळे व्हेरायटी एक्झाम्पल दिसले. वेगवेगळ्या एंट्रन्समध्ये पण याच्यावर एक्झाम्पल विचारलेलेच आहेत आणि आपल्या बोर्डाच्या पुस्तकाच्या मागे 5-6 एक्झाम्पल दिलेत याच टाईपवरचे. म्हणून एक महत्त्वाचा टाईप प्रॉब्लेमसाठी हा आहे. ओके. थँक्यू.